नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय भारतीय संसदीय शिष्टमंडळानं केपटाऊन मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वासोबत व्यापक बैठका घेतल्यात आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या ठाम आणि एकजूट भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या शिफारसीला मान्यता दिली आहे. नियुक्त न्यायाधीशांमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश NV अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय बिश्नोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश AS चांदूरकर यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री जम्मूमध्ये उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलंय आणि जम्मू आणि काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतलाय. यावर्षी 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा आणि इतर व्यवस्थांचाही त्यांनी आढावा घेतलाय. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे फेटाळलाय. लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा असून अर्थसंकल्पाच्या नियमांनुसारच निधीचं वाटप झालं असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार 2025 प्रदान केले असून त्यांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्मरणिका आणि विविध प्रकाशनांचं विमोचन करण्यात आलंय. वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक आणि सुनील हगवणे यांच्यावर शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. बनावट ओळखपत्राद्वारे पोलीस असल्याचे भासून नागरिकांना फसवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने आता मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी 4 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास गृह खात्यानं मंजुरी दिली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या बंदर विकासातील प्रलंबित प्रकल्पांच्या मंजुरीसाठी चर्चा झाली आहे. देशातील पहिल्या कृषी हॅकॅथॉनचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून येत्या 1 ते 3 जून दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आमूलाग्र बदल करून कृषी क्रांती करण्याच्या दृष्टीनं ही परिषद उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुरुवारी IPLच्या 18व्या हंगामाच्या अंतिम फेरीत 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत पंजाब किंग्सवर मात केली. जोस हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी 3-3 बळी घेत केलेल्या दमदार गोलंदाजीनंतर बेंगळुरूच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केलंय. आणि या बातमीसह वेळ झाली टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.